गोंदिया जिल्ह्यातील ॲग्रो पार्क मध्ये सहलीसाठी आलेल्या 11 वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या कुकला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने 20 वर्ष सक्त मंजुरीची शिक्षा सुनावली आहे। 12 जानेवारी 2023 रोजी दुपारी 2:30 ते 3 वाजताच्या सुमारास घडलेली ही घटना असून गुरुवारी 28 ऑगस्ट रोजी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश जोशी यांनी ही सुनावणी केली आहे। आरोपी पंकज रामेश्वर नेवारे वय 27 वर्ष राहणार आरंभा घोटी पोस्ट रामपायली जिल्हा बालाघाट मध्य प्रदेश असे कुकचे नाव आहे। गोरेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत ग्राम नवरगाव येथील ॲग्रो पार्क मध्ये स्पेशल एज्युकेशन ट्रिप आली होती। त्यावेळी पीडितेला ॲग्रो पार्कच्या बेडरूम मध्ये खेळण्याकरिता ठेवले होते। दुपारी अंदाजे 2:30 वाजता तिचे वडील जेवण करीत असताना आरोपी कुक पंकज नेवारे मोबाईलवर बोलत होता। त्या दरम्यान पीडित मुलीचे वडील हे स्टॉलवरून भात घेऊन आले असता त्या ठिकाणी आरोपी दिसून आले नाही। त्यानंतर पीडितेचे वडील बेडरूमकडे पाहण्यास गेले, त्यावेळी आरोपी हा पीडितेवर अत्याचार करताना दिसला। आरोपीला त्यावेळी बाहेर काढण्यात आले असता तिथे लोकांनी गर्दी केली व आरोपीला पोलीस ठाण्यात नेत असताना पंकज नेवारे यांनी हाताला झटका देऊन तिथून पळ काढून घेतला। गतिमंद मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपी विरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात भांडवी कलम 376 अन्वये अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत बाललैंगिक अत्याचार अधिनियम गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ताजने करीत आहेत। दिनांक 28 ऑगस्ट रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जोशी यांनी सुनावणी करीत आरोपीला शिक्षा सुनावली आहे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।